व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम हुंडर. हुंडरमध्ये हा आमचा तिसरा दिवस आहे. परवा दिवशी आम्ही आमच्या होमस्टेमध्ये चेक इन केलं. काल एक दिवस आम्ही इथे मुक्काम केला आणि आज तिसऱ्या दिवशी आम्ही निघणार आहोत पँगॉन्ग लेकसाठी. काल आम्ही सियाचीन बेस कॅम्प बघायला गेलो होतो. इथून जवळपास 120 ते 130 किलोमीटर अंतरावर सियाचीन बेस कॅम्प होता. जायला आम्हाला साधारण 2-3 तास लागले आणि यायला 2-3 तास. असं आम्ही कालचा संपूर्ण दिवस सियाचीन बेस कॅम्पसाठी दिला होता. आज आपण निघत आहोत पँगॉन्ग लेकसाठी. पँगॉन्ग लेक बघून ॲटलिस्ट हांडलेपर्यंत जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तर आमच्या प्रवासातील दिनक्रमाचा सर्वात महत्त्वाचा तसेच सर्वात कंटाळवाणा भाग म्हणजे हे लगेज पुन्हा बाईकवर माउंट करणे. हे 20-30 किलो सामान प्रत्येक वेळी ज्यावेळी आम्ही होमस्टेमध्ये किंवा हॉटेलमध्ये चेक इन करतो त्या प्रत्येक वेळी आम्हाला काढून ठेवावं लागतं आणि निघताना पुन्हा बाईकवर माउंट करावं लागतं. फायनली झालेला आहे आणि त्यासोबत हा गरमागरम चहा ताईंनी आम्हाला दिलेला आहे. होप की या चहामुळे हा जो कंटाळा आलेला आहे तो नक्की दूर होईल. चलो भैया चलते हैं. 2 दिवस विदाऊट लगेच चालवायची सवय झाली. गाडी लगेच हेवी वाटायला लागली. चला बघ बरं जरा मागे हवा आहे का. आहे छान होतं ना रे होमस्टे. म्हणजे ॲक्च्युली लेहमध्ये आम्ही खूप मोठ्या हॉटेलमध्ये राहिलो होतो पण त्या हॉटेलमध्ये आम्हाला बिलकुल करमलं नाही. ॲक्च्युली असा श्वास घुसमटल्यासारखं होत होतं आणि संपूर्ण हॉटेलमध्ये 2-3 रूमच सुरू असतील त्यांच्या, बरोबर ना. ऑलरेडी आम्हाला लो ऑक्सिजनचा त्रास होत होता आणि त्या हॉटेलमधल्या वातावरणामुळे अजून जास्त त्रास झाला. तर सुंदर अशा हुंडरला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि आमचा पँगॉन्ग लेककडे प्रवास सुरू झालेला आहे. मोटरसायकल सुरू झाल्यानंतर एक वेगळाच आत्मविश्वास येतो. आपलं फ्युलअप झालेलं आहे. आता जसं त्यांनी सांगितलं तसं पँगॉन्गच्या आधी टांगसे म्हणून एक गाव आहे जिथे आपल्याला फ्यूल मिळेल, त्यानंतर फ्यूल मिळणार नाही असं त्यांनी तरी सांगितलं आहे. त्यामुळे आम्हाला बघावं लागेल. का रे वर जायचं आहे. काल मी फ्युलअप केल्यानंतर ट्रिप सेट केली होती. ट्रिप 2 आपली, एक मिनट, ट्रिप 2 झालेली आहे 256 आणि आपल्या बाईकमध्ये फ्यूल आलं आहे 7 लिटर. म्हणजे 7×28 म्हणजे 280, म्हणजे ऑलमोस्ट 37-38चा मायलेज मिळाला आहे यार. आणि ट्रिप 1 म्हणजे मी राईड स्टार्ट केल्यापासून 3605 किलोमीटर झालेले आहेत आणि तिथेही मायलेज जवळपास 37.4 किलोमीटर दाखवत आहे. 4 किलोमीटर पर लिटरचा. नॉट बॅड, नॉट बॅड नाही, व्हेरी गुड यार. खूप छान मायलेज देते मोटरसायकल. क्या सीन है. तिथे पण एंट्री असणार. वर जाऊया आधी चल. ही गँग इथे येऊन थांबली वाटतं. आपण डावीकडे जाणार आहोत ना. इफ यू लव गॉड देन प्रे, इफ यू वॉन्ट टू मीट हिम देन ड्राईव्ह फास्ट. अरे वा, मस्त लिहिलंय रे. इथून वळायचं आहे का. अच्छा, तर आम्ही हे उजवीकडे जात आहोत पँगॉन्ग लेकसाठी आणि तो हाच रस्ता आहे ना तो. तर हा जो सरळ रस्ता जातोय तो थेट जातो सियाचीन बेस कॅम्पकडे आणि उजवीकडे वळलो आहोत पँगॉन्ग लेकसाठी. हा थोडा लहान वाटतो रे रस्ता, कोणाला विचारायची गरज नाही आहे ना. तसं पँगॉन्ग लेकला जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून जर तुम्ही जाणार असाल तर वेगवेगळे रस्ते ऑब्वियसली जातात. पण आम्ही इथे
हुंडरमध्ये स्टे केला होता आणि हुंडरमधून तुम्हाला पँगॉंग लेकला जायचं असेल तर याच रस्त्याने जावं लागतं. किती सुंदर झरा वाहतो इथे, हे बघ. वा मस्त. पण अरे हा गावागावातून जातोय वाटतं रस्ता. पुढे कुठेतरी मोठ्या रस्त्याला कनेक्ट होणार असेल, म्हणजे अशी अपेक्षा तरी करूयात. कारण असं जर जायचं म्हटलं तर मग पोहोचलो आपण पँगॉंगला. कुठून जाणार हा? चल. अरे बापरे. आता आम्ही ऑफ रोडिंग करत ज्या मधल्या रस्त्यामधून आलो त्या रस्त्यावरून येत असताना इनोवाले एक दादा होते, त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं पँगॉंगसाठी इथून नाही जाता येणार, म्हणजे अग्याम म्हणून काहीतरी गाव आहे तिथून बघा असं त्यांनी सांगितलं. आता आम्हाला प्रश्न पडला आहे नक्की करायचं तरी काय. तर बापरे सावकाश आहे रे. तर एकदम या बाजूला पाणी आहे आणि बॅरिकेड्स वगैरे काही नाही आहेत. रे बापरे. इकडून जरा इकडून गेलं बरोबर होईल. It looks shallower on that one over there. It's quite deep in the middle. Okay. So you might want to choose to go to the side. Okay. Have a good look yourself. Yeah. Thank you so much. इकडून घे. हां थांब मागे घे. आता ह्या बाजूने चल. हां तिथं फार डीप आहे. येऊ का? निदान मागे तरी थांबावं लागेल. इकडून घे. तिकडून मातीत नको घालूस, मातीत घसरणार. अडकली तर मग पुन्हा रोटेट होईल जागेवरच. आलास का? एकशे 9 किलोमीटर. पँगॉंग लेक 109, शक्ती 66. वर चढताना सावकाशी हा. तर फायनली पुन्हा एकदा आम्ही चांगल्या रस्त्याला, म्हणजे चांगल्या डांबरी रस्त्याला लागलेलो आहोत. दरम्यानच्या प्रवासामध्ये आम्ही थोडीफार ऑफ रोडिंग, वॉटर क्रॉसिंग करत थोडासा लडाख राईडचा फील घेतला. काय झालं? पुन्हा ऑफ रोड. आता इथून किधर जाने का है? पँगॉंग लेक डावीकडे. हळू घे, खाली घ्यायला. चल आता तसंच फ्लो काय विचारू नकोस.
वाह. त्या बाजूनच येऊ काय? चला. बापरे. पता नहीं, लेकिन अब मैं रुकने वाला नहीं. होय होय होय. अरे रस्ता कुठे? खालून आहे रस्ता. खूप टफ आहे यार, खूप टफ आहे. बापरे काय खतरनाक आहे यार हा पॅच. सिरियसली यार. हां, ज्यांना हार्डकोर ऑफ रोडिंग करायचं आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे, पण लगेच तुमच्या बाईकवर माउंट केलेलं असेल तर मात्र बिलकुल येऊ नका, स्पेशली ह्या 200 किलोच्या हत्तीवरून. अरे देवा. बापरे कसलं खतरनाक आहे बघ खाली. बड़ा ही डरावना है यार ये रास्ता. अच्छा, अबे अच्छा अच्छा क्या होता है? तर फायनली आम्ही पँगॉंगकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर आलेलो आहोत. मगाशी आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो तो शॉर्टकट होता, म्हणजे नुब्रा व्हॅलीकडून येण्यासाठी. आता फायनली या मुख्य रस्त्याला, मोठ्या रस्त्याला लागल्यानंतर थोडा रिलीफ मिळाला आहे असं वाटतंय. आता मला वाटतं पँगॉंग लेकपर्यंत तरी असाच रस्ता असायला हवा आहे. चेक इन चेकआउट थांबायचं आहे का इथे? विचारूया, थांब विचारतो. भाई एंट्री करनी पड़ती है क्या? हाँ थांब चेक करतो. Agham and after that Shok. Oh, you took the Yeah, that was a very pathetic route. I took the right one. It was a fun actually. Yeah, it was fun, but you know, I was alone, so I did. When you're riding solo, you can't take chance like that. So, where are you headed after Pangong? We will stay at Hanle, Oh, okay. but we don't know how much distance we can cover. You have Puga on your list? Puga, no, we heard first time actually. Oh, okay. We were told that there is a petrol pump in Numa. Yeah. That's the only petrol. Think kya? Gaurav. Gaurav, nice to meet you. Ride safe, ride safe. I will. Yeah. Hello, ma'am. MH09.
2 and asal de. दो हां 0. बेसिकली वी हॅव बीन टोल्ड दॅट सॉरी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की हा काय पँगॉंगपासून सरचूपर्यंत पेट्रोल पंप नाही आहे. सो आम्ही आता फ्यूलअप करतो आहे. जेवढं बसेल तेवढं बसेल. लोक कॅनमध्ये पण घेऊन जात आहेत. तू बॉटलमध्ये घेणार असशील तर घे. का हुआ भाई, काहे रोक रहे हो बिचारे. एनसीपी साहब जी, पेंगोंग के लिए एक आदमी का 10-10 रुपये साहब. ओके सर, 20 रुपये. ये पेंगोंग एरिया का क्लीनिंग के लिए सर जी. जी 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 कोई बात नहीं. दोनों का 20 हुआ ना. जी जी जी. ये लीजिए. ओके जी, चलिए जी, जाते हैं जी. 12 बज गए जी. आपण पँगॉंग लेक मध्ये पोहोचलेलो आहोत. दी मोस्ट अवेटेड पँगॉंग लेक. अरे भाई साहब, वा 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 वा. माझ्या डाव्या बाजूला आमच्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. वा. सकाळी हुंडरवरून आम्ही आमची राईड स्टार्ट केली. त्यानंतर अघम, परत शोक, त्यानंतर डुरबुक, तांगसे असं करत करत आम्ही फायनली पँगॉंग लेकमध्ये आलेलो आहोत. इथे आम्ही मस्त फोटोशूट केलं. त्यानंतर ड्रोन शॉट्स घेतले जे की तुम्ही बघितले असतीलच. पण एक सजेशन आहे, हुंडरपासून शोकपर्यंतचा जो रस्ता आहे तो खूप खराब आहे, अतिशय खराब आहे. म्हणजे आम्ही दोघे, म्हणजे जर तुम्हाला ऑफ रोडिंग करायचं असेल तर चांगला रस्ता आहे. पण मला म्हणजे ॲक्च्युली मी प्रिपेअर नव्हतो ऑफ रोडिंग करण्यासाठी. आता मोटरसायकलचं वजन 200 किलोच्या वर आहे आणि जवळपास 30-35 किलोचं लगेज मी त्यावर माउंट केलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली 30-35 किलो कधी झालंही समजलं नाही. घरून निघताना वजन थोडं कमी होतं, पण शॉपिंग वगैरे करत करत ते 30-35 पर्यंत गेलं. त्यामुळे माझं सजेशन असं राहील, म्हणजे जर तुम्ही सोलो राईड वगैरे करत असाल तर तो रूट कृपया घेऊ नका. आम्ही दोघे होतो. आता इथून काहीतरी खायचा विचार आहे, कारण जवळपास 2 होत आलेले आहेत आणि भूकही लागली आहे. इथून आम्ही हांडलेसाठी निघणार आहोत. म्हणजे जो हांडले स्ट्रेच करणार आहोत, कुठपर्यंत जाता येतं ते पाहावं लागेल. चलो लेट्स गो. बऱ्यापैकी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी झालेली आहे. आता निघूयात. कोणाला तरी विचारूया आधी रस्ता. होमस्टे अँड रेस्टॉरंट लिहिलं आहे पण दिसत तर नाही आहे कुठे. बड़ा तेज पानी है भाई. अरे भाई साहब,
पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे हा. बापरे, वाह. ह्यांना विचारूया. भैया, ये हानले जाता है रास्ता? ज़्यादा कितना किलोमीटर है हानले? सीधा जाओ, हाँ, लगभग होगा 70-80 70-80. होगा, एक 3-4 घंटे लगेंगे. इससे तो लग जाएंगे। रास्ता अच्छा है ना? अभी रास्ता ठीक है, ओके. अभी निकल जाओ जल्दी क्योंकि वो है ना ऊपर से हाँ, बर्फ ना, फिर इससे ये ज़्यादा होता है ये. वाला ज़्यादा है, ओके ओके सर. तो जल्दी निकल जाना। जी जी जी, चलिए, थँक्यू. ते म्हणतायत चटकन जावा, कारण हे आत्ता हे असे जे वॉटर क्रॉसिंग आहेत ना, पुढे खूप आहेत आणि वर ज्यावेळी बर्फ वितळतो त्यावेळी त्याचा हे वेग वाढतो, फ्लो वाढतो. गोपा होमस्टे एंड रेस्टोरेंट. चलो, हमें तो रेस्टोरेंट चाहिए. खाल्लं असं नाही वाटत तुला? त्या स्टिकने खाल्लं त्याने. तर पँगॉन्ग लेकला समांतर असा हांडलेकडे जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरून एक 10 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर आम्ही या ठिकाणी या रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी थांबलो होतो. पण लंचमध्ये आम्हाला हे नूडल्स खावे लागणार आहेत. ॲक्च्युली तशी फारशी भूक पण नाही आहे आणि यांच्याकडे व्हेज थाली आहे, पण त्यामध्ये रोटी इन्क्लूड नाही आहे. तर चला पटापट संपूया. अजून आम्हाला 70-80-100 किलोमीटर, एक 100 किलोमीटरचा प्रवास तर नक्कीच करायचा आहे. आता आमचं पोट ऑलमोस्ट भरलेलं आहे, म्हणजे आता पुढे कुठे थांबायची गरज नाही आहे. दादांना विचारलं, त्यांनी एक 150 किलोमीटर सांगितलं आहे, म्हणजे इथून पुढे 150 किलोमीटरवर हाणले आहे. रस्त्याची कंडिशन विचारल्यानंतर त्यांनी थोडं असं केलं, म्हणजे बऱ्यापैकी असणार आहे रस्ता. चला आता निघूया. सागर सर आमचे पुढे गेलेले आहेत, आपण पण निघूया. चलो. हो, बॅकअप व्हेकल. आत्ता जो कॉन्वॉय आम्हाला पास होऊन गेला त्यामध्ये मला वाटतं प्रत्येक फॉरेनर होता, प्रत्येकजण. बरोबर ना रे? वा, पँगॉन्ग लेकचा हा व्ह्यू बघा सागर पाजी, बहुत ही बढिया. एकदम एकदम युटर्न आहे बघा, साइनबोर्ड दिलाय त्यांनी. ओके. अरे बापरे,